तनु, समजा तुला म्हणायचे तुझ्याकडे किती पेन आहेत, किती पेन आता आता मला सांग, हाऊ मेनी का हाऊ मच? हाऊ मेनी. मग कसं येईल मग? हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव? जोराने बोल. हाऊ मेनी पेन डू यू हॅव? ऐकू येत नाही. हाऊ मेनी पेन डू यू हॅव? पेन नाही, पेन्स. हाऊ मेनी पेन्स डू हॅव? हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव? तुला काका आहे? हाऊ मेनी अंकल्स? पाहुणे आला चहा घेशील का? Would you like to have tea? बाहेर Would you like to have का? Would you like to have coffee? हा बोल. Do you have? मोठा Do you? आहेत का? Do you have हो, father? मला वडील Yes, I have आहेत. मी father. शिक्षक आहे. I am मी teacher, शिक्षक I was होतो. teacher, I मी will be शिक्षक teacher. असेल. मला डॉक्टर बनायचं I want आहे. to become a मला doctor. डॉक्टर बनायचं आहे. I want to become a doctor. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साद इंग्लिश अकॅडमी. आज आपण शिकणार आहोत हाऊ मेनी आणि हाऊ मच. काही मुलांना हाऊ मेनी आणि हाऊ मच याच्यातला फरकच समजत नाही, कारण दोघांचा अर्थ एकच आहे. हाऊ मेनी म्हणजे किती, हाऊ मच म्हणजे किती. मग यांचा वापर करताना जसं तुम्ही म्हणतात, तुला किती भाऊ आहेत, तुला किती बहिणी आहेत, तुला किती काका आहेत, किंवा तुझ्याकडे किती साखर आहे, असं काही शब्द आपण बोलतो तेव्हा हाऊ मेनी आणि हाऊ मच याचा वापर करतो. जसं आता बघा, हाऊ मेनी. आता हाऊ मेनी नंतर एक शब्द घ्यायचा आहे. हाऊ मेनी म्हणजे किती. आता हे केव्हा वापरायचं पहा, ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकतात, 1 2 3 4 असं मोजू शकतात तुम्ही. जसा पेन आहे मोजू शकतो मी, तर मी काय म्हणेल, हाऊ मेनी पेन्स. पेन्स म्हणायचं म्हणजे अनेक क्वेश्चन वापरायचे. म्हणजे एक पेन आहे तर हाऊ मेनी पेन नाही म्हणजे जास्त पाहिजे. समजा ब्रदर आहे, हाऊ मेनी ब्रदर्स असं म्हणायचं. सिस्टर आहे, हाऊ मेनी सिस्टर्स. आता चाइल्ड म्हणजे मुलं, त्याचं अनेक क्वेश्चन आहे चिल्ड्रन, हाऊ मेनी चिल्ड्रन असं म्हणायचं. जसं आता बघा, हाऊ मेनी आलंय, हाऊ मेनी नंतर एक शब्द घ्यायचा, अनेक क्वेश्चन घ्यायचे. काय अनेक क्वेश्चन नंतर डू यू हॅव घ्यायचं. याचा अर्थ आहे तुझ्याकडे आहे का. तर बघा इथे एक वाक्य दिलंय, तुला किती भाऊ आहेत. तर आता बघा कितीला मी काय सांगितलं तुम्हाला, कितीला, किती म्हणजे हाऊ मेनी, हाऊ मेनी. ओके. आता भाऊला म्हणतात ब्रदर, तर हाऊ मेनी नंतर ब्रदर टाकायचे. म्हणजे हा ब्रदर आहे, त्याला अनेक क्वेश्चन घ्यायचे, हाऊ मेनी ब्रदर्स, बस एवढं टाकायचे. उरलेलं वाक्य जसं तसं घ्यायचं. जसं कसं, हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क आहे. आता तुम्हाला म्हणायचं तुझ्याकडे किती मोबाईल आहे. आता काय चेंजेस करणार आपण, मोबाईल फक्त बस. जिथं ब्रदर आहे तिथं फक्त मोबाईल टाका. मग आता कसं येईल, हाऊ मेनी मोबाईल्स, मोबाईल्स म्हणायचं. डू यू हॅव, आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क. हा जो तो कन्फ्युजन आहे हाऊ मेनीचा, मला वाटतं तुमचा दूर झाला असेल. परत एकदा सांगतो, ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्या गोष्टीला हाऊ मेनी वापरायचं, आणि हाऊ मेनी नंतर कधीही कोणते नाउन वापरायचं. मग आता बघा, मी तुमचं पूर्ण जे कन्फ्युजन ते आज दूरच करणार आहे. आणि मी जे आज प्रॅक्टिस येईल विदाउट एडिट, थोडंसं एडिट करेल मी, पण तुम्हाला समजेल की आम्ही किती मेहनत घेतो. कारण तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाही, लाईक लवकर करत नाही. तुमचं सबस्क्राईबने काय होतं माहिती आहे का, कमेंटने काय होतं, लाईकने काय होतं, आमचं कॉन्फिडन्स बूस्ट होतो. म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक प्रेरणा मिळते. कारण हा तुमच्या लाईकने काय होतं माहिती आहे का, हा व्हिडिओ सामान्य लोकांपर्यंत जातो, जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो, जेणेकरून तेही घर बसले इंग्रजी शिकू शकतात. कारण इंग्रजीचं महत्व खूप महत्वाचं आहे. आता हाऊ मेनी आपण शिकलो. तिसरं वाक्य काय बघा, हाऊ, तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. पुस्तके म्हणजे बुक, बरोबर आहे ना. फक्त काय करायचंय, हाऊ मेनी घेतलं नंतर बुक्स घ्यायचं, बस. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, झाला, संपलं. आता हाऊ मेनी घेईल मी, पण त्याच्या अगोदर याची थोडी प्रॅक्टिस करून देतो मी, बरोबर आहे. आता गांधी इकडे, आमचा गांधी, हा गांधी बाप्पू. हा नाव काय बेटा तुझं? माय नेम इज दर्शन माधवराव पाटील. दर्शन नाव आहे तुझं. ओके. कितीला जातो? आय एम स्टँडिंग. अरे मराठी सांग, काय टेन्शन नको की बेटा. मी 7वीत शिकतो. ओके. इंग्लिश मध्ये काय असेल, आय एम स्टडिंग इन 7th क्लास. आय एम स्टडिंग इन 7th क्लास. क्या बात आहे बेटा. हा टेबल समजलं, मी शिकवलं तुला, समजलं? ओके बेटा. आता तुला म्हणायचंय, मला म्हणायचं, हा की सर तुम्हाला किती भाऊ आहेत, मला विचारा. तर कसं बसेल, का नको, तुम्हाला किती भाऊ आहेत.
बघा मी एडिटिंग करणार आणि हा व्हिडिओ तसाच ठेवतील. हा थोडा कन्फ्यूज झाला, लहान आहे. मी आधी बोलले चुकलं तर या दादाला समजून घ्या. बिल्लास भरे बिचारा तो. ओके, तसं बोलेल. बेटा परत एकदा सांगतो तुला तुला विचारायचे की तुम्हाला किती भाऊ आहेत असं म्हणायचं असेल तर कसं म्हणशील? How many brothers do you have? क्या बात आहे. हाऊ मेनी ब्रदर्स. मग आता मला उत्तर द्यायचे. मी उत्तर देईल. तर मला समजा मला 2 भाऊ आहेत. किती भाऊ आहेत? 2. तर मी काय म्हणेल? आय हॅव म्हणेल. मी काय म्हणेल? आय हॅव. बरोबर आहे. आय हॅव म्हणेल म्हणजे मला आहे. मी म्हणेन मला 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 सिस्टर्स. अलग लक्षात. परत एकदा सांगतो तुला मी. मला सांग परत की तुम्हाला किती बहिणी आहेत? How many sisters do you have? राईट. मग आता मी उत्तर देईल. मला 3 बहिणी आहेत. कसं म्हणशील? यावर नको, आत्ता सांगितलं मला 3 बहिणी आहेत. I have 3 sisters. Do you बरोबर. have? आय हॅव 3 सिस्टर. डू हॅव म्हणायची गरज नाही बाबा, फक्त आय हॅव 3 सिस्टर्स असं म्हण. I have 3 sisters. बरोबर आहे. आता गांधी बापू जाऊ शकतो, तुमचं काम संपलं आता. तर बघा असं प्रॅक्टिस करायची फक्त. मी आता अजून एका विद्यार्थ्याला उभं करतो. 7. ओके, हा टेबल समजला तुला? हाऊ मेनी केव्हा वापरतात? मग आता तुला जर म्हणायचं असेल, समजा माझ्याकडे तो पेन, तुझ्याकडे किती पेन आहेत? का ना घाई करू नको, सांग मला. How many pens do you have? ओके, तुझ्याकडे किती मोबाईल आहेत? How many mobile do you have? पंखा, How many fan do you have? चेअर, How many chairs do you have? भाऊ, How many brothers do you have? मुलं, How many children do you have? काका, How many uncles do you have? मित्र. How many friends do you have? ओके, कुत्रे, How many dogs do you have? म्हशी. How many buffaloes do you have? बरोबर आहे. आता तुला समजलं आता कसं वापरतात. मग आता तुला जर म्हणायचं मी तुला फास्ट एक घेतो. आता समजा तुला बहीण आहे का असं म्हणायचं. आपण घेतलं होतं अगोदर बघा. तुला बहीण आहे का म्हणजे काय? डू यू हॅव सिस्टर. बरोबर आहे. आणि तुला किती बहिणी आहेत? हाऊ मेनी सिस्टर डू यू हॅव. समज आता. ओके, तुला काका आहेत का? Do you have uncle? तुला भाऊ आहे का? Do you have brother? तुला मित्र आहेत Do you का? have friends? तुला किती मित्र आहेत? How many friends तुला do you किती have? काका आहेत? How many तुला uncles do किती you have? बहिणी आहेत? How many sisters do you तुझ्याकडे have? आहे का? Do you have- हो, do you माझ्याकडे have- मित्र Yes, I आहे. have dog. मला 2 भाऊ आहेत. I have 2 brothers. आय हॅव. 2 brothers. ओके, माझ्याकडे पेन आहे. I have pen. माझ्याकडे लाल पेन आहे. I have red pen. तुझ्याकडे पेन आहे का? Do you have pen? तुझ्याकडे किती पेन आहे? How many pens do you have? तुझ्याकडे लाल पेन आहे का? Do you have red pen? हो, माझ्याकडे लाल पेन Yes, आहे. I have red pen. ओके, माझ्याकडे कुत्रा आहे. I have dog. तुझ्याकडे कुत्रा आहे. She has dog. त्याच्याकडे कुत्रा आहे. He has dog. मी शिकवतो. I teach. मी शिकवत नाही. I don't तू teach. शिकवतो का? Do you teach? तू काय शिकवतो? What do you teach? तू कुठे राहतो? Where do you live? तू केव्हा उठतो? When do you wake मी up? अभ्यास करतो. I study. मी अभ्यास I करते. don't मी study. अभ्यास करते. She studies. ओके, व्हेरी गुड. गुड प्रयत्न केला. बघा स्पीड मध्ये बोललो. जर याच्या प्रॅक्टिस मध्ये या मुलाचं जर काही चकलं असेल तर त्याला समजून घ्यायचं. आता मला वाटतं तुम्हाला हाऊ मेनी समजलाय. बरोबर आहे. आता आपण पाहणार आहे आता हाऊ मच. तुला तो बघ. आता आपण हाऊ मेनी बघितला. आता हाऊ मच पाहणार आहे. हाऊ मचचा अर्थ ही किती. पण हाऊ मच का वापरायचंय? ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही. जसं आता मला सांगा मी पेन मोजू शकतो तर मी म्हणेल हाऊ मेनी. तर आता मला सांगा पाणी मी मोजू शकतोय का? 1 पाणी 2 पाणी असं तर म्हणणार नाही आपण. पण त्याला म्हणायचं हाऊ मच वॉटर. अनेक वचन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला म्हणजे दूध, हाऊ मच मिल्क. तुम्ही म्हणा सर दूध तर मोजतो. हो, दूध मोजतो पण ते लिटरने मोजतो. ज्या गोष्टी आपण मीटर, लिटर आणि किलोने मोजतो ना त्याला हाऊ मच वापरायचं. तर आता मला सांगा कांदे आपण कशाने मोजतो? किलोने किंवा 1 कांदे 2 कांदे मोजतो आपण? नक्की किलोने. तर काय यायचं? हाऊ मच ऑनियन. लसूण, हाऊ मच गार्लिक. ओके, तारे बोलू शकतो का आपण? तारे नाही बोलू शकत. हाऊ मच स्टार्स. तर मला वाटतं हाऊ मचचा अर्थ तुम्हाला समजला असेल. परत एकदा सांगतो. हाऊ मेनी म्हणजे मोजू शकतो. जसं हाऊ मेनी चिल्ड्रन, हाऊ मेनी ब्रदर्स. आणि हाऊ मच म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही. जसं हाऊ मच वॉटर, हाऊ मच मिल्क, हाऊ मच शुगर. शुगर आपण किलोने मोजतो. तर आता बघा हाऊ मच घ्यायचं. जी गोष्ट मोजता येते तिथे टाकायची. जी जागा दिसते गॅप तिथे टाकायची. त्याच्यानंतर डू हॅव. आता तुम्हाला म्हणायचे तुझ्याकडे किती पाणी आहे? तुझ्याकडे किती पाणी आहे? इथं पाणी दिसतंय तुम्हाला? हे पाणी दिसतंय. तर पहिले काय यायचं? हाऊ मच. मी घेतलं आपण हाऊ नंतर मच. ओके, नंतर पाणीला काय म्हणतो आपण? वॉटर. हाऊ मच वॉटर डू यू हॅव. आणि शेवटी काय द्यायचं तुम्हाला? क्वेश्चन मार्क द्यायचे. तुझ्याकडे किती साखर आहे? सांगा आता कसेल.
साखरला काय म्हणतात असेल हाऊ मच शुगर डू यू हॅव. मला वाटतं आता तुम्हाला समजलं असता की तुझ्याकडे किती पाणी आहे. हाऊ मच वॉटर डू यू हॅव. तुम्हाला म्हणायचे तुझ्याकडे पाणी आहे का, तर काय विचार डू यू हॅव वॉटर. आपण पहिला स्टेबल शिकलो होतो. ओके, आता एक काय करतो आपण एक प्रॅक्टिस घेऊ, कारण प्रॅक्टिसने तुम्हाला समजेल. इकडे रे संकेत, बेटा तुला टेबल समजला, तर मला सांग तुला म्हणायचं असेल तुझ्याकडे किती साखर आहे. How much sugar do you have? तुझ्याकडे किती साखर आहे. How much sugar do you have? तुझ्याकडे किती पाणी आहे. How much water do you have? तुला किती बहिणी आहेत. How many sisters do you have? हाऊ मेनी का वापरला. Most आहे सर. मोस्ट आहे तर. ओके, मला सांग पंखाला हाऊ मेनी का हाऊ मच. How many? जोराने बोल बेटा. How many? चेअरला. How many? व्हेरी गुड. कुत्रा. How many? साबुदाणे. How much? साबुदाणेला इंग्लिश मध्ये काय म्हणता. ते ना गावरतो कसं आहे. How much hotspot do you have? हाऊ मच हॉटस्पॉट डू यू हॅव. समजला टेबल. ओके, चा व्हेरी गुड. तुम्हाला जर कधी अजून काही अडचण असेल तर मला नक्की सांगायचंय. खाली बघा एक वाक्य आहे, तुझ्याकडे किती लसूण आहे. हे वाक्य तुम्ही करायचे. लसूणला काय म्हणतात गार्लिक. मी तुम्हाला 2 ते 3 वाक्य तुम्हाला करून दाखवायचे. पहिलं वाक्य घ्या, तुम्हाला किती मुलं आहेत. मुलांना म्हणतात चिल्ड्रन. तुमच्याकडे किती दूध आहे. दूधला म्हणतात मिल्क. तुमच्याकडे किती चेअर आहे. चेअरला म्हणतात चेअरच, खुर्ची ज्याला आपण म्हणतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा. तुम्ही लोकांना सबस्क्राईब करत नाही, फक्त पाहून पुढे निघून जातात. बघा, तुम्ही जर कधी सपोर्ट केला तुम्हाला मी नवीन नवीन अशी खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. तुम्ही विचार पण नाही केला असेल. नाही तुमचं इंग्रजीचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला तर बोलायचंय. तुम्ही स्वतः म्हणणार की या सरांकडे मी किती सोप्या भाषेत शिकतोय की एवढं गोष्टी झाले तरी आम्हाला हाऊ मेनी किंवा हाऊ मच सर्वांना माहिती असेल. मी असले की कोणाला माहित नसतं, ज्यांना माहित नसेल त्यांना हे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो, ज्या मुलांना ही सपोर्ट करायचंय. बिल्ला जर पोराने सुद्धा चांगलं दिलं आणि या मुलांनाही सपोर्ट करा. ओके बेटा, सर्वांना सांगा थँक्यू व्हेरी मच म्हणा. Thank you very much. थँक्यू बेटा. ओके, काही लस्सी बिस्सी बेटा, लस्सी पाहिजे नाही. चल ठीक आहे.